नमस्कार. मी वर्षाच किचनमध्ये वर्षा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. बरेच दिवस झाले आपण भेटलो नव्हतो. चला म्हटलं एक व्हिडिओ काढूया आणि तुम्हा सगळ्यांना भेटूया. तर तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे, जी की आपण रेस्टॉरंटमध्ये पाहतो, हॉटेल्समध्ये पाहतो, पण आपण घरी मात्र ट्राय करायला थोडं घाबरतो किंवा आपल्याला असं वाटतं त्यामध्ये खूप सारे मसाले, खूप सारे इन्ग्रेडियंट्स असतील, खूप सारे साहित्य असेल, म्हणून आपण ती बनवायला टाळतो. तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला समजेल व्यवस्थित. हा व्हिडिओ तर खास तुमच्यासाठी आहे. तर बटर चिकन आपण कसं बनवायचं घरच्या घरी हे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे. त्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि दही घातलेलं आहे अर्धी वाटी, छोटी वाटी. आणि हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे अर्धा तासासाठी आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपण जे आहे काजू, टमॅटो आणि कांदा याची आपण एक तेलामध्ये फ्राय करून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण टमॅटो थोडे गाळा करून घेणार आहोत. याच्यामध्ये 1-2 मिनटं झाकून ठेवले की मस्तपैकी आपले हे टमॅटो आणि कांदा आणि काजू गाळा होतात, टमॅटो गाळा होतात मेन म्हणजे. आणि हे झालं की आपण साईडला याला थंड व्हायला ठेवून देणार आहोत. आणि एक अर्धा तासानंतर जे आणि कांदा आणि काजू गाळा होतात, टमॅटो गाळा होतात मेन म्हणजे. आणि हे झालं की आपण साईडला याला थंड व्हायला ठेवून देणार आहोत. आणि एक अर्धा तासानंतर जे चिकन जे आपलं मॅरिनेट झालेलं आहे ते घेणार आहोत. आणि हे आपण चिकन तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. एक 15 मिनटं आपण याला कंटिन्युअसली फ्राय करत राहणार आहोत. तर कंटिन्युअसली आपण याला फ्रायच करत राहणार आहोत. असं क्रंचीनेस याला थोडंसं येईल आणि हे चिकटणार वगैरे नाही, कारण की आपण दह्यामध्ये याला मॅरिनेट केलं होतं. त्यामुळं याला ऑलरेडी त्यालाच ऑइल सुटेल, तेल सुटेल. आणि मस्तपैकी ह्याला फ्राय करून घ्यायचं एक 15 मिनटं लागतात याला. आणि झाकण ठेवून नाही करायचे, याला ओपनलीच असं फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर आपण याच्यामध्ये हे साईडला काढून घेणार आहोत आणि सेम त्याच पॅनमध्ये, त्याच कढईमध्ये आपण बटर घालून घेणार आहोत. ऑब्वियसली बटर चिकनची रेसिपी आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये बटर टाकणारच आहोत. तर बटर घालून घेतल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. जर तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची असेल तर कश्मीरी लाल मिरची वापरा, ज्याने की रंग खूप सुंदर येईल. आणि नसेल तर साधी लाल मिरची वापरली तरीही चालेल. तर लाल मिरची टाकल्याच्यानंतर आपण जी काजू, कांदा, टमॅटोची पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, ग्रेव्ही घट्ट असेल तर. आणि मग ही फ्राय करून घ्यायची आहे 1-2 मिनटासाठी. आणि मग त्याला ही थोडंसं तेल सुटायला लागलं की मग आपलं जे पूर्ण चिकन जे आहे, जे आपण फ्राय करून साईडला ठेवलं होतं ते देखील आपण त्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे टाकून झालं की मग आपण ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण. आणि मिक्स करून झाल्याच्यानंतर ह्याला एक 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. एक 5 मिनटं झाकून ठेवलं की म्हणजे त्या जी शिजायची त्याची जी अजून थोडंसं कुठे कसर बाकी असेल तर तीही पूर्ण होऊन जाईल. आणि याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. 1 ग्लास पाणी टाकल्याच्यानंतर काय होईल की आपली जी ग्रेव्ही आहे घट्ट झालेली आहे ती थोडीशी पातळ होईल आणि अजून जे चिकन शिजायला मदत होईल, कारण की अजून एक 5 मिनटं आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा खूपच सुंदर येतो, एकदम रेस्टॉरंट स्टाईल, एकदम हॉटेलच्या सारखा. टेस्टसुद्धा तसाच येणार आहे याला, जसं तुम्हाला रंग दिसतोय तशी टेस्टसुद्धा खूप छान येणार आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडीशी कसुरी मेथी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि फ्रेश क्रीम जर असेल तर थोडंसं त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडीशी कसुरी मेथी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि फ्रेश क्रीम जर असेल तर थोडंसं फ्रेश क्रीमही घालून घ्या यामध्ये, म्हणजे मस्तपैकी. बस याच्यानंतर तुम्ही साधं कुठल्याही प्रकारचं चिकन बनवणारच नाही, तुम्ही हेच चिकन नेहमी बनवाल, ही माझी गॅरंटी आहे. तर व्हिडिओ कुठेही मी स्किप केलेला नाही आहे. तर
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असते. तर भेटूया मग पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.